सातपुड्यातील राजवाडी होळी. तापी आणि नर्मदेच्या कुशीत दिमाखात उभ्या असलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये मध्य प्रदेश व गुजरातच्या सीमेलगत वसलेला उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणजे नंदुरबार. पावरा, पाडवी, गावेत, भिल्ल या प्रमुख आदिवासी जमाती येथे मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. सातपुडा आणि सह्याद्रीच्या हिरव्यागार शालूने नटलेल्या दऱ्याखोऱ्यात राहून या समाजाने आपली आदिम संस्कृती आजही जपून ठेवली आहे. बोलीभाषा, पारंपरिक राहणीमान, वैशिष्ट्यपूर्ण दागिने, सण उत्सव, रानभाज्यांनी समृद्ध खाद्यसंस्कृती, नृत्य, वाद्य परंपरा या सर्व माध्यमांतून त्यांनी आपली स्वतंत्र ओळख जपली आहे. उदरनिर्वाहासाठी अनेक जण गाव सोडून शहरांकडे किंवा गुजरातमध्ये मोलमजुरी व ऊस तोडणीसाठी जातात. पावसाळा सुरू होताच घरच्या माळरानावर पेरणी करून ते पुन्हा कामानिमित्त बाहेर पडतात. गावात तेव्हा वृद्ध आणि लहान मुलेच राहतात. मात्र फाल्गुन महिना लागताच सर्वांच्या मनात गावाकडे परतण्याची ओढ निर्माण होते, कारण जवळ येत असतो आदिवासी समाजाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण होळी. शेतीचा हंगाम संपलेला असतो. वसंत ऋतूने सृष्टी बहरलेली असते. धान्य साठवलेले असते आणि पुढील पावसाळ्यापर्यंत विश्रांतीचा काळ सुरू झालेला असतो. अशा उत्सवी वातावरणात फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला साजरी होणाऱ्या होळीसाठी सातपुड्यातील प्रत्येक कुटुंब सज्ज होते. भोंगऱ्या बाजार, उत्सवाची नांदी. होळीच्या तयारीची सुरुवात भोंगऱ्या बाजार या विशेष यात्रेपासून होते. होळीच्या सुमारे 15 दिवस आधी हा बाजार भरतो. 10-12 पाढ्यांतील लोक एकत्र येऊन मध्यवर्ती गावात बाजार भरवतात. येथे गूळ, खोबरे, डाळ्या, नारळ, हार, कंगन, रंगीबेरंगी कपडे, चांदीचे दागिने, नैसर्गिक रंग, मुखवटे, वाद्ये अशा होळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध असतात. पाळणे, खेळ, फोटो स्टुडिओ यामुळे वातावरण यात्रेसारखेच रंगते. पूर्वी या बाजारातूनच विवाह जुळत. मुलगा-मुलगी एकमेकांना पसंत करून कुटुंब व गावातील मान्यवरांच्या संमतीने विवाहबद्ध होत. हुंडा किंवा मुहूर्ताची प्रथा नव्हती. आज ती परंपरा बदलली असली तरी तिच्या आठवणी लोककथांतून जिवंत आहेत. होळीची आख्यायिका. आदिवासी समाजात एक सुंदर आख्यायिका सांगितली जाते. पोरब नावाच्या राजाची होळी नावाची कन्या भोंगडा या आदिवासी तरुणावर प्रेम करू लागली. प्रेमाची सत्यता सिद्ध करण्यासाठी तिने अग्निपरीक्षा दिली आणि सुरक्षित बाहेर आली. तिच्या निष्ठेने प्रभावित होऊन राजाने तिचा विवाह त्या तरुणाशी लावून दिला. म्हणूनच आजही भोंगऱ्या बाजारात तरुण-तरुणी नटून थटून येतात आणि आपल्या जीवनसाठीची निवड करतात. काठीची मानाची राजवाडी होळी. सातपुड्यातील मानाची राजवाडी होळी काठी येथे पेटवली जाते. परंपरेनुसार राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी या उत्सवाची सुरुवात केली, तर पुढे राजा उमेद सिंग यांनी काठी संस्थानाची स्थापना करून या होळीला राजाश्रय दिला. सुमारे 775 वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच दिमाखात जपून ठेवली जाते. होळी उभारण्यासाठी खड्डा हाताने खणला जातो. कोणतेही हत्यार वापरले जात नाही. नवस केलेले भाविक माती उकरतात आणि वाद्यांच्या तालावर नृत्य करतात. मुख्य बांबू गुजरातमधील डांगच्या जंगलातून आणला जातो. 70-80 फूट उंच असलेला हा बांबू मुळासकट काढून खांद्यावर उचलून आणला जातो. वडाच्या झाडाजवळ त्याची पूजा करून हनुमान मंदिर, राम मंदिर व पीर बाबा दर्गा येथे विधिवत पूजन केले जाते. नंतर खोबरे, हार, खजूर व आंबा चांभळाची पाने गुंडाळून तो मोठ्या कौशल्याने उभा केला जातो. नवस, व्रत आणि परंपरा. होळीच्या काही दिवस आधी अनेक जण ब्रह्मचर्य पाळतात. जमिनीवर झोपणे, अनवाणी राहणे, मांसाहार व व्यसन टाळणे, सोंग धारण करणे अशा नियमांचे पालन केले जाते. नवस सलग 5 वर्ष पाळण्याची परंपरा आहे. यामधून होळी मातेला कृतज्ञतेने वंदन केले जाते. रंग, नृत्य आणि जल्लोष. लाखो आदिवासी बांधव निमंत्रणाशिवाय या उत्सवात सहभागी होतात. राख आणि नैसर्गिक रंगांनी अंगावर नक्षीकाम केले जाते. पायात घुंगरू, कमरेला कम्मरपट्टा, डोक्यावर मोरपिसांचा मुकुट किंवा फेटा, महिलांच्या गळ्यात चांदीच्या नाण्यांच्या माळा, पैंजण आणि रंगीबेरंगी साड्या असा पारंपरिक साज असतो. विविध मुखवटे, तलवार, कोयता, भाला, धनुष्यबाण आणि पारंपरिक वाद्यांचा गजर वातावरण भारून टाकतो. बुध्या बाबा, घेर, मोरख्या, कहांडोखा, मोडवी, शिकारी अशी सोंगे साकारली जातात. ढोल ताशांच्या तालावर पहाटेपर्यंत नृत्य रंगते. ओली यावे 12 मोये ओली या.
ओली यावे खोकलू बोलती ओली या. होळी वा बाई लांबी सेंडी, सेंडीले बांधिया भोवऱ्या फुले. अशा ओव्या महिलांच्या कंठातून उमटतात आणि संपूर्ण परिसर भक्तिभावाने दुमदुमतो. पहाटे सुमारे 5 वाजता काठी येथे मानाची पहिली होळी लाखो बांधवांच्या साक्षीने पेटवली जाते. सर्वजण प्रदक्षिणा घालून नृत्य करतात. होळी शांत झाल्यावर तिची पवित्र राख घरी नेली जाते आणि पुढील वर्षापर्यंत जपून ठेवली जाते. नवस केलेले भाविक पुढील काही दिवस काकर्दे, मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, बुगवाडा अशा ठिकाणी पायी जाऊन तेथील होळ्यांमध्ये सहभागी होतात. होळी हा सण दुःखातून आनंदाकडे नेणारा आहे. अग्नीची पूजा करणारा आदिवासी समाज खरा निसर्गपूजक आहे. अग्नी, माती, जंगल आणि ऋतू यांच्याशी असलेले त्यांचे नाते या उत्सवातून स्पष्ट जाणवते. सातपुड्यातील राजवाडी होळी हा केवळ सण नाही, तो आदिवासी अस्मितेचा, परंपरेचा आणि एकतेचा जिवंत उत्सव आहे. तिच्या ज्वालेत इतिहासाचे तेज आहे, राखेत श्रद्धेची ऊब आहे आणि नृत्यात जीवनाचा उत्सव आहे. काठी येथे येऊन ही होळी याची देही याची डोळा अनुभवावी अशीच प्रत्येकाला वाटते. धन्यवाद. जय जोहार, जय आदिवासी.